शिवातील एक अधिकार संपन्न संत। मी बऱ्याचदा सांगतो, संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्व आणि अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे। ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबरायांची आठवण येते। ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो वदनीव देतो। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात। शांती म्हटलं की पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आठवतात। भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आठवतात। आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय आठवतात। त्यातल्या वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा परमार्थाची अंतिम अवस्था सिद्ध करणारा, परमार्थामध्ये आम्ही आयुष्यभर नेमकं काय कमवलं, परमार्थामध्ये आम्ही नेमकं आयुष्यभर काय मिळवलं याचं वर्णन करणारा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय पवित्र अभंग। मुळात अभंगाच्या बाबतीत विचार करता अभंगामध्ये 2 भावना संतप्ततेच्या आणि 2 भावना संतृप्ततेच्या। काय म्हणलं बुवा? पुढं सरून बस सुरुवातीलाच। सरा पुढं सरा। विठ्ठल विठाला 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 विठाला। दोन शब्द आहेत अमोल महाराज। एक शब्द आहे संतप्त आणि दुसरा शब्द आहे संतृप्त। संतप्त आणि संतृप्त या 2 शब्दांचं जर वर्णन करायचं झालं तर त्या दोघांमध्ये फारसा फरक वाटत नाही। संतप्त लिहिलं काय, संतृप्त लिहिलं काय, तच्या खाली फक्त एक अर्धी वाटी जोडली, संतृप्त शब्द तयार होतो। पण संतप्त हा शब्द प्रपंचासाठी येतो आणि संतृप्त हा शब्द परमार्थासाठी येतो। परमार्थ केल्यानंतर आम्हाला जे साध्य मिळालं, आम्हाला जे साध्य झालं ते बहुतेक तुकोबराय आजच्या अभंगातून व्यक्त करतात। तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा। महाराज तुम्ही अट्टहास केला म्हणता, पण तुम्ही केलेला अट्टहास नेमका केला कशासाठी? तुकोबरायांचं मत आहे, जो अट्टहास केला तो एवढ्यासाठी केला, शेवटचा दिस गोड व्हावा, माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी मी अट्टहास केला। जो अट्टहास केला त्याचं मला फळ असं मिळालं। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। माझ्या आयुष्यामध्ये आता तृष्णा राहिली नाही, माझ्या आयुष्यामध्ये आता तहान राहिली नाही, माझ्या आयुष्यामध्ये आता कोणती अपेक्षा राहिली नाही। कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। ज्या ज्या गोष्टीची मी इच्छा केली ती माझी इच्छा त्या जगाच्या बापानं पूर्ण करून दिली, माझी ती अपेक्षा त्या जगाच्या बापानं पूर्ण करून दिली। आता कोणती इच्छा शिल्लक राहिली नाही। नका 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 माझ्या आयुष्यामध्ये आता कुठली इच्छा राहिली ना, आता मी संतृप्त झालो। महाराज ही संतृप्तता मिळवण्यासाठी आम्ही केलं काय? आयुष्य जगत असताना असं आयुष्य जगलो ज्या आयुष्याचं सर्वांना कौतुक वाटेल, ज्या आयुष्याचं सर्वांना समाधान वाटेल। जगताना जगतो असं कौतुक वाटे झाली या वेचाचे। नेमकं कशाचं कौतुक वाटलं? कौतुक या गोष्टीचं वाटलं, नाम मंगळाचे तेने गुणे। जगाच्या बापाचं आयुष्यभर केलेलं नामस्मरण, त्या नामस्मरणाचं आम्हाला कौतुक वाटलं। बुवा हे कौतुक वाटलं, निश्चिंत झालो, त्याच्यासाठी अट्टहास केलता हे सांगू नका। ज्या मुक्तीसाठी तुम्ही आम्ही सगळे भक्ती करतो ती मुक्ती तुम्हाला मिळाली का? तेवढं आपलं स्पष्ट सांगा, एका शब्दात सांगा। तुकोबरायांचं मत असं आहे, एकतर मुक्तीसाठी भक्ती म्हणत असाल तर ती मी उभ्या हयातीत कधीच केली नाही। माझी भक्ती मुक्तीसाठी कधीच नव्हती। उलट ज्या ज्या वेळेला मी जगाच्या बापाच्या दारात जायचो, ज्या ज्या वेळेला मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर जायचो, त्या प्रत्येक वेळेला जगाचा बाप
माझ्यासमोर दोन पर्याय ठेवायचा. एक तर मला जन्म मागा असं म्हणायचा, नाही तर मुक्ती मागा असं म्हणायचा. त्यातही दत्तुबुवा तुम्ही आहात, बंडगर महाराज तुम्ही आहात, कीर्तनामध्ये बरीच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ असणारी मंडळी उपस्थित आहेत, उभाही आहेत, खालीही बसलेत. मी जगद्गुरु तुकोबराय देवाच्या समोर उभा राहायचे हे वाक्य वापरलं, पण माझं मत असं आहे, तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जात असताना काही मर्यादा पाळून जायचे. ऐका, माझंही स्वतःचं स्पष्ट मत असं आहे, देवाकडे जाताना बहुतेक माणसानं दर्शन बारीतूनच जावं. काय म्हणलं बुवा? देवाकडे जाताना माणसाने बहुतेक दर्शन बारीतूनच जावं. पैसे देऊन कधी पाया पडू नका, आणि दुसरं वशिल्यावर कधी पाया पडू नका. दोन चुका उभ्या हयातीत कधी करू नका. देवाच्या दारात गेला तर पैसे देऊन कधी पाया पडू नका, आणि वशिल्यावर कधी पाया पडू नका, पास काढून कधी पाया पडू नका. त्याचं कारण असं आहे, पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळेल तुम्ही किती श्रीमंत आहे. पैसे देऊन पाया पडलं तर देवाला कळेल तुम्ही किती श्रीमंत आहे, आणि दर्शन बारीतून गेला तर तुम्हाला कळेल देव किती श्रीमंत आहे. आता तुम्ही त्यातलं नेमकं त्याच्या दारात गेलाय कशासाठी हे ज्यानं त्यानं आपापल्या परीनं ठरवा. तुम्ही किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी देवाच्या दारात गेला असाल, मग पैशाच्या जोरावर पाया पडा. पण देव किती श्रीमंत आहे हे बघायला गेला असाल तर दर्शन बारीतच उभा राहा. बरेच जण वशिल्यावर पाया पडले. वशिल्यावर पाया पडला की देवाला कळतं तुम्ही किती मोठा आहे, आणि बारीतनं गेलं की तुम्हाला कळतं देव किती मोठा आहे. तुकोबरायांनी उभ्या हयातीत ह्या चुका कधीच नाहीत केल्या. दर्शन बारीतून जगाच्या बापाच्या समोर जाऊन उभा राहिले. त्यातही जगाच्या बापाच्या समोर उभा राहायचे त्या प्रत्येक वेळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पायाला हात लावून पाया पडायचे. पंढरपुरात गेला तर ही संधी कधीच चुकवू नका. कारण आणखी एक असं आहे विशाल बुवा, जगाच्या पाठीवर तुम्ही देव दर्शनासाठी कुठेही जा, पण पायाला हात लावून पाया पडून देतो असा जगाच्या पाठीवरचा एकमेव भगवंत, त्याचं नाव आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा. जी सोय पंढरपुरात आहे ती सोय उभ्या जगात दुसरीकडे कुठंच नाही. पायाला हात लावून पाया पडून देतो फक्त पांडुरंग परमात्मा. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाच्या समोर उभा राहिले, त्याच्या पायाला हात लावला. जगाच्या बापानं तुकोबरायांच्या समोर दोन पर्याय ठेवले. उजव्या बाजूला जन्म ठेवला आणि डाव्या बाजूला मुक्ती ठेवली. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय जन्म देऊ का मुक्ती देऊ? तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुझ्या मुक्तीबद्दल एवढं कौतुकानं सांगतो, त्या मुक्तीची मला गरज नाही, त्या मुक्तीची मला आवश्यकता नाही. ती मुक्ती मला मुळात नकोच आहे. नुसती मुक्तीच नको असं नाही, मुक्ती नको, धन दौलत नको, संपत्ती नको. न लगे मला मनाया येत असतं तर मी म्हणलो असतो. त्या दोघांचा पाठ नसेल त्याच्यामुळे न लगे मुक्ती संपत्ती, न लगे मुक्ती
लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सुदा। जगाच्या बापाच्या समोर ज्या ज्या वेळेला तुकोबराय उभा राहिले त्या प्रत्येक वेळेला तुकोबरायांनी मुक्तीची अपेक्षा कधीच केली नाही। प्रत्येक वेळी मागताना जन्मच मागितला। उलट त्या जगाच्या बापाला सांगितलं तुझ्या मुक्तीची मला गरज नाही। मोक्षपद गेले मोक्षपद केले तुच्छ या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोग। हे देवा तुझ्या मुक्तीची आम्हाला काडी मात्र गरज नाही। उलट मुक्तीपेक्षा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। देवा मी पुन्हा पुन्हा जन्माना येईल। देवा क्या मगाचं जे प्रमाण दिलं ना न लगे मुक्ती धन संपदा त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात जन्म मागितलाय। तुका म्हणे गर्भवासी सुखे हरिदासाचे घरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा। किंवा मग उपजून या पुढती येऊ काला हे भात आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ। देवा मुक्ती मिळवून मोक्ष मिळवून मुक्त होण्यापेक्षा आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि जन्माला आल्यानंतर धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो। या न्यायानं उभी हयातभर तुझी भक्ती करू। देवा त्या मुक्तीची मला कधीच गरज नाही। पण अडचण अशी आहे तुकोबराय मुक्ती नको म्हणत होते। त्या जगाच्या बापानं ती मुक्ती तुकोबरायांची दासी बनवली। ती मुक्ती तुकोबरायांची पत्नी बनवली। ती मुक्ती तुकोबरायांची नवरी बनवली। तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी। ती मुक्ती दासी बनवण्यासाठी आम्ही नेमकं केलं काय? कौतुक वाटण्यासारखं जगलो कौतुक वाटे झाले आवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणी। महाराज जेव्हा कौतुक वाटण्यासारखं जगलो तेव्हा आमच्या आयुष्याला मिळालं काय? आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या। आता सगळ्या तृष्णा संपल्या। आता आयुष्याला निश्चिंती मिळाली आणि ती निश्चिंती मिळावी एवढ्यासाठीच याजसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड व्हावा। ऐकत असला तर अजून एक भाव स्पष्ट करून देतो अमोल बुवा, ऐका फक्त बारकाईनं। याजसाठी केला होता अट्टहास हा एक अभंग आहे आणि तुकोबरायांचा आणखी एक गोड अभंग आहे पिकली आशी आता दिवस चारी खेळी मिळी काहीसा या अर्थाचा चार चरणाचा अतिशय गोड अतिशय पवित्र एका पवित्र मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एका पुण्यवान मातेच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने निवडलेला सेवेसाठी समर्पक असणारा अभंग विठ्ठल। अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराच्या देवघरातली समयी, या परिवाराची आई। तुम्ही कोणताही शब्द जोडा, कैलासवाशी जोडा, वैकुंठवाशी जोडा अथवा स्वर्गवाशी म्हणा। ज्या माऊली यात भर समस्त परिवारासाठी संबंध आयुष्य आणि परमार्थासाठी ज्या माऊलीनं स्वतःचं संबंध आयुष्य वेचलं ती या परिवाराची माता, या परिवाराची माऊली, या परिवाराची आई। माझ्या पाठीमागं जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सहज अंदाज यावा, कलावती कमळाजी शिंगाडे या आईचं गेल्या वर्षी देहावसान झालं। मी बऱ्याचदा सांगतो बघा, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी।
ज्या गोष्टीसाठी भीष्म पितामहानं स्वतःचं मरण रोखून धरलं होतं. भीष्म पितामह जगाच्या बापाची 51 दिवस वाट बघत बसले होते. मरण रोखून धरलं होतं. त्याचं कारण एकच होतं, भीष्म पितामहाला उत्तरायणामध्ये देह ठेवायचा होता. बहुतेक त्याच गोष्टीची प्रचिती या आयुष्यामध्ये आली असावी. 4 महिने ही बिचारी एका जागेवरती शांत निश्चिंत होती. भगवंताचं मुखातून नामस्मरण सुरू होतं. लेकराची नावच ठेवताना अशी ठेवली होती, हाक मारली तरी मुखातून देवाचं नाव यावं एवढी गोड नावं लेकरांची. समजा थोरल्या चिरंजीवांना हाक मारुतीरायाचं नाव येईल, दुसऱ्या चिरंजीवांना हाक मारली तर मुखातून रामरायाचं नाव येईल, तिसऱ्या चिरंजीवाला हाक मारली तर थेट त्या हरीचं भजन होईल. हरी 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 मंत्र. शेवटी लेकरांची नावं ठेवताना एवढी गोड, त्या लेकरांच्या आठवणी, त्या लेकरांच्या सहवासामध्ये 4 महिने एका बसून होती. अंतःकरणामध्ये भावना, देह ठेवायचा उत्तरायणामध्येच ठेवायचा. भगवंताची उभ्या हयातभर केलेली सेवा फळाला आली आणि उत्तरायण चालू झाल्या भगवंतानं माईला स्वतःजवळ बोलवून घेतलं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची निष्ठेची वारी आहे आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याची निष्ठेची वारी करता करता मी जर बरोबर बोलत असेल तर जवळच असणाऱ्या कन्हेरी मठाची आयुष्यभराची वारी आहे. एकही शनिवार कधी चुकवला नाही. एकाही शनिवारी कोणतंच कारण सांगितलं नाही. मारुतीरायावरती असणारी निष्ठा, पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती असणारी निष्ठा, या सगळ्या निष्ठा या मायेनं उभ्या आयुष्यभर जपल्या. अतिशय प्रामाणिकपणाने जपल्या, अतिशय भक्तीनं जपल्या. बहुतेक हे आयुष्य आता शेवटाकडे निघालं होतं. या जगण्याला एक उंची, एक आयाम देणं गरजेचं होतं. जगणं कसं असावं ते मायेने जगून दाखवलं होतं. भक्ती कशी असावी ती मायेने जगून दाखवली होती. आई कशी असावी हे त्या मायेनं सिद्ध करून दाखवलं होतं. 3 मुलांच्या आयुष्याचं सोनं झालंय. 3ही लेकरं सुस्थितीत आहेत, चांगल्या पद्धतीचा प्रपंच करतायत. प्रपंच कुणी करेल. प्रपंचाबरोबर 3ही लेकरं परमार्थ करतायत. हा परमार्थ करता करता 3ही लेकरांचा संसार रेघरूपला लावता 3ही मुलींच्या आयुष्याला समाधान मिळावं. 3ही मुलींनी तेवढंच आपुलकीनं, तेवढंच जिव्हाळ्यानं माहेरी यावं. त्या 3ही मुलींच्या आयुष्याला वैभव मिळावं याच्यासाठी ह्या मायेनं त्या 3ही मुलींना संस्कारक्षम आयुष्य दिलं. ज्या वेळेला त्या 3ही मुली माघारी यायच्या, माघारी आल्या, त्या ज्या जागेवर आईंचा फोटो ठेवलाय त्याच जागेवर दारात ती माय बसलेली असायची. तो तुम्ही बघितलं का बंडगर महाराज मला माहित नाही. तिथं बसलेला फोटो आणि हा फोटो, या 2 फोटोमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? हा फोटो गंभीर आहे, स्थिर आहे, शांत आहे. पण तिथं बसलेला जो फोटो आहे त्या फोटोच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य आहे. मी तुलना करताना जबाबदारीनं करेन. काल परवा 22 तारखेला प्रभू रामचंद्राची जी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली, त्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेत ज्यांनी रामप्रभूची मूर्ती बघितली असेल त्या प्रत्येकाने आठवा, रामप्रभूच्या चेहऱ्यावरती स्मित असं हास्य आहे. माझा राम त्या फोटोमध्ये हसतोय गड्या. जो भाव रामाच्या चेहऱ्यावरती आहे हुबेहूब तसाच भाव तिथं असणाऱ्या आईच्या चेहऱ्यावरती आहे. त्या फोटोकडे बघितलं की त्या जागेचं महत्त्व कळतंय. बहुतेक ती माय तिथंच बसलेली असायची. एखादी माहेरवासीन माहेरात पोहोचली, त्या ताराताई येत असतील, त्या चांगुणाताई येत असतील,
जेव्हा जेव्हा या पुरी दारात येऊन उभा राहायच्या, प्रत्येक वेळेला दारात बसलेली आई दिसायची. आईनं लेकरांच्या तोंडावरून हात फिरवावा, आईनं पुरींच्या तोंडावरून हात फिरवावा. शेवटी आईनं चेहऱ्यावरून हात फिरवला की आयुष्यातली सगळी सुख पायाजवळ असल्यासारखी वाटायची. वर्ष झालं ती माय या परिवाराला सोडून निघून गेली, ती आई या परिवाराला सोडून निघून गेली. पुरी आजही दारात येऊन उभा राहतात. भरलेल्या घराकड, उघडलेल्या दाराकड त्या पुरी बघतात. वाटतं कोणत्या तरी एका घरातून ती आई बाहेर येईल. जिथं बसलेली असायची तिथं तर सध्या बसलेली दिसत नाही, जिथं तिची जागा होती तिथं तर आता ती बसलेली दिसत नाही. कोणत्या तरी एका घरातून बाहेर येईल, तोंडावरून हात फिरवेल, आलीस का ग म्हणून गोड विचारेल. पुन्हा वाटतं दारातून बाहेर आली नाही, जागची जागेवर दिसली नाही. भगवंता का कुणास ठाऊक, पण आमच्या मायला तू आमच्यापासून वेगळं केलं, आमच्या मायला तू आमच्यापासून घेऊन गेला, आमची आई तू आमच्यापासून बाजूला नेली. पांडुरंगा, मृत्यू या गोष्टीवरती आमचा अजिबात आक्षेप नाही, पण अडचण अशी आहे, आई गेल्यापासून माहेरावरून माघारी फिरलं की का कुणाष्टो पण काहीतरी रीते पण वाटतं रे, का कुणाष्टो पण कुणाला तरी भेटायचं राहिल्यासारखं वाटतं. देवा, आमचं दुःख तू का समजून घेतलं नाही, आमचा प्रश्न आहे भगवंता. असा अचानक का म्हणून तू आमचा वैरी झालास देवा तुझा माझा देवा, काय रे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखवेशी काय देवा मी चूक केली, एवढं मोठं दुःख. खरं मृत्यू या गोष्टीबद्दल जीव दुःख व्यक्त करतो खरं, पण एक दिवशी जगाच्या आईनं हा प्रश्न थेट जगाच्या बापाला विचारला होता. लक्ष्मी आईनं हा प्रश्न थेट विष्णू नारायणाला विचारला होता. देवा, असा का बरं वागत असशील, माणसाच्या आयुष्यातून अलगद माणसं का बरं काढून घेत असशील. कधी कधी लेकरू लहान असताना त्याची माय काढून घेतो, कधी कधी एखाद्या आईचं लहानपणी लेकरूच मारून टाकतो. अजून जगावा असं वाटत असताना लेकरांच्या आयुष्यातला बाप संपवून टाकतो. अजून जवळ असावी असं वाटत असताना लेकरांच्या आयुष्यातून आई घेऊन जातो. देवा, का म्हणून तू असा वागतोस. जगाच्या आईनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जगाचा बाप देत होता. तो सांगत होता, लक्ष्मी, हे अखंड विश्व सुखानं चालावं, हे अखंड जग आनंदात राहावं, ह्या जगाचा व्यवहार सुखरूप चालावा, याच्यासाठी मी केलेली सगळ्यात सुंदर व्यवस्था कोणती असेल तर सगळ्यात सुंदर व्यवस्था आहे, तिचं नाव आहे मृत्यू. जर माणूस मेलाच नसता तर माणूस आनंदात जगलाच नसता. जेवढं जगणं महत्वाचं आहे तेवढंच आयुष्यातून जाणंही महत्वाचं आहे. माझं बोलणं तुम्हाला पटणार नाही, पटवून देण्यासाठी मी सहज साधा सोपा प्रश्न विचारतो. कुणीतरी एकाने माझ्याबरोबर बोलावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कुणीतरी एकानं मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे. मला सहज सांगा, पळण्यात सुख आहे का चालण्यात सुख आहे? पळण्यापेक्षा चालण्यात सुख आहे. मग चालण्यात सुख आहे का उभा राहण्यात सुख आहे? म्हणा पाकिट तू घ्यायचं आणि माझ्या जेवाला त्रास. आपलं पाहुणे, तुम्ही देताय उत्तर म्हणून मी तुम्हाला विचार, आणि द्यावंच लागेल. आणि ओळी नाही, सोप्पा आहे, फक्त तुम्ही उत्तर देत राहा शांतपणे. ऐका, तुम्ही बरोबर दिलं. पळण्यापेक्षा चालण्यात सुख आहे. पळणारा माणूस म्हणतो जरा दम भरलाय, थोडा चालतो. आता सोप्पा प्रश्न, चालण्यात सुख आहे का उभा राहण्यात सुख आहे? आता उभा राहण्यात सुख आहे. उभा राहण्यात सुख आहे का बसण्यात सुख आहे? उभा राहिलेल्याला वाटतं घडीभर उभा राहण्यात सुख आहे का बसण्यात सुख आहे?
उभा राहण्यात सुख आहे का बसण्यात सुख आहे? नाही तुम्ही आता टाळावाला, टाळाच नाही, उभा राहण्यात सुख आहे का बसण्यात सुख आहे? उभा राहणाराला वाटतं लय कटाळा आलाय घडीभर बसावं. बर बसण्यात सुख आहे का कलांडण्यात सुख आहे? बोलत राहा, म्हणजे नाराज होऊ नका, बोलत राहा. बसण्यापेक्षा कलांडण्यात सुख आहे. मग शेवटचा प्रश्न, कलांडण्यात सुख आहे का झोपण्यात सुख आहे? ऐका, मी मुळापासून आणतो. मला जे सांगायचे ते बहुतेक तुमच्या लक्षात आला असेल, तुमच्या लक्षात आलं नसेल. मला हा मुद्दा स्पष्ट करायचा होता. पळण्यापेक्षा चालण्यात सुख आहे, चालण्यापेक्षा उभा राहण्यात सुख आहे, उभा राहण्यापेक्षा बसण्यात सुख आहे, बसण्यापेक्षा कलांडण्यात सुख आहे, कलांडण्यापेक्षा झोपण्यात सुख आहे, आणि झोपण्यापेक्षा मरण्यात सुख आहे. फक्त आपल्याला आजपर्यंत ते तेवढ्या ताकदीनं कुणी सांगितलं नाही. नाहीतर वाल्मिक दादा, जेवढं जेवढं तुम्ही आम्ही सगळेजण विचार करतो का नाही गड्या, तेवढं मरण वाईटच आहे असं अजिबात नाही. जेवढं मरणाबद्दल आपण वाईट ऐकलं, जेवढं मरणाबद्दल आपण वाईट बोललो, जेवढा मरणाचा विचार आपण वाईट केला, तेवढं मरण वाईट अजिबात नाही. जगाचा बाप लक्ष्मी मातेला समजावून सांगतो, अगं लक्ष्मी, मरणाबद्दल माणसाने मनात उगीच गैरसमज करून घेतलाय. जेवढं मरण ते वाईट मानतायत तेवढं त्याचं स्वरूप वाईट नाही. जर मरण नावाची गोष्ट या जगात नसती तर हे जग सुंदररित्या चाललंच नसतं. एक माणूस बारामतीतून बसला, बारामतीतून बसलेला इंदापूरला त्याला जायचं होतं, इंदापूरला जायचं होतं, पण एसटी गच्च भरली होती. गच्च भरलेल्या एसटीतून काही माणसं उतरावीत अशी त्याची इच्छा होती. तो 8व्या नंबरच्या सीट जवळ उभा होता, 8व्या नंबरच्या सीट जवळ उभा होता. एसटी गच्च भरली आहे, गच्च भरलेली एसटी इंदापूरच्या दिशेने निघाली आहे. 3 नंबरच्या एसटी जवळचा माणूस, 3 नंबरच्या सीटाजवळचा माणूस खाली उतरला, 3 नंबरच्या सीटाजवळचा माणूस खाली उतरला. आता त्या 3 नंबर सीटावर बसलेला माणूस जर खाली उतरला तर त्याच्या जागेवर 3 नंबरवाल्याच्या शेजारचा बसेल का 8 नंबरवाल्याच्या शेजारचा बसेल? जिथला माणूस उतरला तिथलाच माणूस खाली बसेल. 8 नंबर सीटवाल्याला बाबा जागा पाहिजे, तो सीटाच्या जवळ उभा आहे, ते उभा आहे, त्याला बसण्यासाठी जागा पाहिजे. त्याच्यासाठी किती नंबरवाला खाली उतरला पाहिजे? तुम्हाला मान्य आहे? 8 नंबरवाल्याला जर जागा पाहिजे असेल तर 8 नंबरवालाच उतरावा लागेल. बाकीची किती उतरली तरी उपयोग नाही. आपल्याला जागा मिळवण्यासाठी उतरला पाहिजे. कुठला उतरला पाहिजे? जवळचा उतरला पाहिजे. जोपर्यंत जवळची उतरत नाहीत तोपर्यंत नवीन बसणाराला जागा होत नाही. बहुतेक जवळची उतरून हा प्रवास बंद करण्याच्या या सगळ्या प्रक्रियेला भगवंताने मृत्यू हे नाव दिलं. विठ्ठल मरण ही गोष्ट जगाच्या पाठीवर जरी एवढ्या वाईट बाजून आम्ही विचारात घेतली असली तरी प्रत्येक वेळी ते वाईटच आहे असं अजिबात नाही. मरणाबद्दल बोलत असताना ज्या ज्या वेळेला मरणाची गोष्ट येते त्या त्या वेळेला आमच्या मनात विचार येतो. एखाद्याने जर समाधानाने देह ठेवला, एखाद्याने जर स्वतःचं कार्यकर्तृत्व सिद्ध करून देह ठेवला, एखाद्यानं जर समजा मरत असताना हसत मुखानं देह ठेवला, समजून जा त्याच्या मरणामध्ये दुःख व्यक्त करण्याची गरजच नाही. तुम्ही आम्ही सगळेजण आज मरणाबद्दल कितीही बोलू, तुम्ही आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या डोळ्यातून खळखळ पाणी काढू. या लेकरांबद्दल बोलत असताना ज्यांची माय गेली त्यांच्याबद्दल आपण कितीतरी वेदना व्यक्त करू, दुःख व्यक्त करू, पण मला जाणीवपूर्वक सांगू द्या, त्या मायनं मात्र मरण साधत असताना, त्या मायनं मात्र मरण कमवत असताना, मरण मिळवत असताना डोळ्याला पाणी न येता हसत हसत आयुष्याचा निरोप घेतलाय. बर रडली म्हणावं तर का रडली असेल? काय आयुष्यामध्ये आतृप्तता राहिली असेल? सबंध आयुष्य जेवढं आदर्शवत जगायचं होतं तेवढं आदर्शवत जगली. लेकरा बाळांनी जेवढी सेवा करायला पाहिजे तेवढी सेवा केली. लेकरा बाळांनी, सुना बाळांनी, नातवंडांनी आईला अगदी फुलाप्रमाणे जपलं. त्या सगळ्यांमधून ही माय निघालेली असताना जाताना बहुतेक तिच्या अंतकरणाची जी अवस्था होती ती दुःखाची अजिबात नव्हती. जाताना तिने आनंदाने देह ठेवला, जाताना तिनं हसत देह ठेवला. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. या न्यायानं ती माय देह ठेवून गेली. नाहीतर ऐकत असला तर समाधानाच्याच बाबतीत जर विचार केला
तर 100 पोरांचा बाप असणारा आणि अखंड हस्तिनापुराचा राजा असणारा धृतराष्ट्र जंगलात जळून मेला. 100 पोरांचा बाप आहे, अखंड हस्तिनापुराचा राजा आहे, तो धृतराष्ट्र जंगलात जळून मेला. त्या उलट मी तुमच्या समोर जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्याचा शेवट सांगू, जटायूच्या आयुष्याचा शेवट सांगू, रावणाच्या आयुष्याचा शेवट सांगू. नेमका शेवट कोणता तुमच्या समोर मांडू. जटायू बद्दल जर बोलायचं झालं, गिधाड म्हणून जन्माला आलेला जटायू शेवटी मात्र प्रभू रामचंद्राच्या मांडीवर डोकं ठेवून देह ठेवून गेला. कुणाबद्दल बोलू मी? राजा रावण, त्याच्याकडे आपण राक्षस म्हणून बघतो गड्या. मरता मरता प्रभू रामचंद्राला समोर बघून मेला. आणि हे सगळं पटत नसलं तर तिकडं 100 पोरांचा बाप जंगलात जळून मेलाय. इथं मात्र जगद्गुरु तुकोबरायांना खायला अन्न नाही. घरातली अवस्था व्यक्त करत असताना, घरातला सगळा संसार व्यक्त करत असताना कोणत्या विषयाला स्पर्श करू? लोकांनी मंबाजीनं बोराटीच्या काट्यानं मारलं ते सांगू? गाढवावर बसून धिंड काढली ते सांगू? परंतु बुवा कीर्तन करणारी माणसं आहे तुम्ही. काय गुन्हा काय होता तुकोबरायांचा म्हणून गाढवावर बसून धिंड काढली? गावकऱ्यांनी तोंडाला काळं फासलं. गावच्या पाटलाकडे फरमान सुनावण्यात आलं. गावचं पाटील गावासहित चावडीवर जमा झाले. तुकाराम बुवांना निमंत्रण देण्यात आलं, तुकाराम बुवांना बोलवण्यात आलं. आणि जोपर्यंत निरोप तुकोबरायांपर्यंत पोचला तोपर्यंत तुकोबराय आले, समोर उभा राहिले. गावच्या पाटलाने तुकोबरायांकडे बघावं, तुकोबरायांना सांगावं, तुकशेठ अख्खं गाव तुमच्याबद्दल तक्रार करते. हात जोडले होते. पाटील, काय तक्रार आहे गावकऱ्यांची? गावकऱ्यांची तक्रार अशी आहे, तुम्ही भजन करता आणि तुम्ही केलेल्या भजनाचा इतर लोकांना त्रास होतो. ऐका नीट तुम्ही सगळे. तुकोबरायांनी पाटलाच्या समोर हात जोडले आणि पाटलाला सांगायला सुरुवात केली, पाटील, अडचण अशी आहे, गावकऱ्यांना माझ्या भजनाचा त्रास होतो हे मला मान्य आहे. गावकऱ्यांना माझं भजन प्रिय नाही हे मला मान्य आहे. फक्त अडचण अशी आहे पाटील, आम्ही वारकरी संप्रदायात जगणारी माणसं, माझा संप्रदायच मुळात भजनावरती टिकून राहिलेला संप्रदाय आहे. माझ्या संप्रदायामध्ये विशाल बुवा, माझ्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये गाण्याला किंमत नाही, वारकरी संप्रदायामध्ये भजनाला किंमत आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. गावच्या पाटलानं बोलवलं तेव्हा गावच्या पाटलाला सांगितलं, पाटील, हे लोक तुमच्या समोर आलेत, पण आलेली लोक थेट तुमच्याकडे आले नाहीत. ह्या लोकांनी अगोदर मला प्रचंड मारलंय, मारून गाढवावरती बसवलंय, तोंडाला काळं फासलंय. वाटतं माझ्या जीवाला सुद्धा कधी कधी आपण निश्चिंत राहावं, कधी कधी नामस्मरण न घ्यावं. पण माझी अवस्था अशी झाली, माझी मज झाली, अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. पाटील, वाटतं कधीतरी या सगळ्यातून वेगळं व्हावं, पण माझी वाचा आता मला हे ऐकत नाही. एका बाजूला हस्तिनापुराचा राजा जंगलात जळून मेला, दुसऱ्या बाजूला जगद्गुरु तुकोबरायांनी केलेला परमार्थ फळाला आला. जगद्गुरु तुकोबरायांना घ्यायला जगाचा बाप गरुडावर बसून आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्या जगाच्या बापानं तुकोबरायांच्या तोंडावरून हात फिरवावा, खांद्यावर हात ठेवावा आणि विचारावं, तुकाराम महाराज चला. महाराजांनी सांगावं, थांब, माझ्या बरोबर कोणी येतं का बघतो, कोणी येतं का बघतो म्हणत असताना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांच्या दारात गेले, त्यांना विचारलं येता का म्हणून. त्या प्रत्येकाला विनंती केली येता का म्हणून, कुणीही आलं नाही. शेवटी तुकोबराय गरुडावर विराजमान झाले. तुकोबराय जगाच्या बापाच्या समवेत वैकुंठाला निघाले. धावत येऊन एका वारकऱ्यानं टाळकऱ्यानं तुकोबरायांचा हात पकडला आणि शेवटी विचारलं, बुवा निघाला तुम्ही, पण प्रश्न असा आहे, आयुष्यभर सगळ्याबरोबर एवढं चांगलं वागला. हो, चांगल्याबरोबर चांगलं कुणीही वागेल. तुकोबराय, तुम्ही वाईटाबरोबर सुद्धा चांगलंच वागला.
आम्हाला विचारायचंय, एवढं चांगलं वागला याचं कारण काय? तुकोबारायांनी सांगावं, लेकरांनो, आयुष्यभर जे चांगलं वागलो, आयुष्यभर जे परमार्थ केला, चांगुलपणाचं जगणं जगलो, तर तो बुवा जी भावना तिथं तुकोबारायांची तीच भावना गेल्या वर्षी या मायेची सुद्धा. आयुष्यभर परमार्थ केला, चांगुलपणाने जगलो. हे चांगुलपणाचं जगणं हा परमार्थ केला नेमका केला होता. अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. बंडगर महाराज, शेवटचा दिस गोड व्हावा हे पहिल्या चरणातला उत्तरार्ध आहे. माझी अशी धांदल उडली, मला दुसऱ्या चरणातला पहिला शब्दच आठवणा झाला. बहुतेक तसं होत नाही, पण का कुणास ह्याच अभंगातलं जो सेवेला घेतलाय ह्याच अभंगातलं दुसऱ्या चरणातला पहिला शब्दच आठवणा नेमका. आता आता मात्र ताड बसा सगळे. राजा भाऊ, पाठीमाग बसलेल्या सगळ्यांपर्यंत आत्ता हा शब्द सुचत नव्हता, आठवत नव्हता, ती त्यांनी सांगितलाय. मला एवढ्याच शब्दावर आजचं सबंध कीर्तन थांबवायचे शब्द आहे. आत्ता, काल परवा राम लल्ला राम प्रभू अयोध्येत त्या राज सिंहासनावर विराजमान झाले. बरोबर 14 वर्षाचा अगोदरचा वनवास आणि नंतर 512 वर्षाचा हा दुसरा वनवास. मी आता या शब्दाला धरून बोलतोय, ऐका. 14 वर्षाचा वनवास जेवढा कठोर गेला नव्हता, तेवढा देवाला 512 वर्षाचा वनवास कठोर गेला होता. 14 वर्षाचा रामकथेमध्ये ऐकायला मिळाला, पण 512 वर्षाचा वनवास देवाचा कोणी सांगितलाच नाही. मी जर बरोबर बोलत असेल तर सर, मी पाठीमाग एका पुजाऱ्याची मुलाखत ऐकली होती. जो पुजारी प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी तिथं होता, तो पुजारी सांगत होता, रामप्रभूची मूर्ती एका ताडपदरीच्या खाली झाकली. वर्षाकाठी 25,000 रुपये मिळायचे. 7 वस्त्र घ्यायचो आणि ती 7 वस्त्र 7 दिवस बदलून 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 वर्षभर वापरायचं. कोणाबद्दल बोलतोय मी? ज्या रामाचं नाव घेऊन माझ्यासारखा पापी महिन्याला वस्त्र बदलतो, त्या रामाला वर्षातून एकदाच नवी वस्त्र मिळायची. तो पुजारी सांगत होता, ताडपदरी बदलावी तर ती बदलण्याची मला परवानगी नव्हती. अडचण अशी होती, ऊन वारा सहन व्हायचा, पण पाऊस आला की माझं काळीज धडधड करायचं. वाटायचं रामप्रभूची मूर्ती कशाने तरी झाकली पाहिजे. झाकावी कशी म्हणून मी स्वतः जाऊन उभा राहायचो आणि रामाच्या मूर्तीवर पाऊस पडू नये अशी रामाची मूर्ती माझ्या स्वतःच्या आड उभा करायचो. पावसाचं पाणी कधी रामापर्यंत पोहोचलं का नाही मला कळालं नाही, पण माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं तो राम भिजून जायचा. वाईट वाटायचं, देवा आम्ही सगळे मोठमोठाल्या बंगल्यामध्ये राहतो, आम्ही सगळे मोठमोठाल्या इमारतीत राहतो, पण ज्याच्या जीवावर झोपतो तो राम मात्र पावसात होता. त्याचा तो 512 वर्षाचा वनवास संपवला. आपण परवा दिवशी 12:29 त्याला सिंहासनावर विराजमान केला. नीट ऐका, तो विराजमान झाला. गावोगाव प्रचंड मोठे सोहळे संपन्न झाले. आजपर्यंत एवढा मोठा कोणताच सोहळा जगभरामध्ये संपन्न झाला नसेल. एवढा गोड सोहळा संपन्न झाला. कथा झाल्या, कीर्तन झाली, राम आला, आनंदोत्सव साजरा झाला. आम्ही आनंद साजरा केला. माझा प्रश्न असा आहे, राजा भाऊ तुमच्यापासून पाठीमागपर्यंत सगळ्यांना माझा प्रश्न असा आहे, राम आले, आम्ही आनंदोत्सव साजरा केला,
आता काय नाही, माझी शंका समजून घ्या ना. झालं ना, तो विराजमान होणार होता, विराजमान झाला. आनंदोत्सव साजरा करणार होतो, आनंदोत्सव साजरा केला. आता काय संपलं. 22 जानेवारीचा तो दिवस संपला, आमची कर्तव्य संपून गेली. ऐका ना, आणि बहुतेक हेच सांगण्यासाठी एका पवित्र मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी राम प्रभूचा विषय समोर घेतलाय. त्याला कारण आहे काय, मला विचारायचं होतं तुम्हाला. आता नेमकं काय, 21 जानेवारीला जे आमचं जगणं होतं तेच जर जगणं आमचं 23 जानेवारीला असेल, बाकी नीट ऐका, 21 जानेवारीला मी जसा जगत होतो तसाच मी जर 23 जानेवारीला जगणार असेल तर 22 जानेवारीला अर्थ काय शिल्लक राहील. 21 जानेवारीला जर मी माझ्या मनात वैर घेऊन जगलो असेल, 21 जानेवारीला जर मी माझ्या मनात द्वेष घेऊन जगलो असेल, राम आल्यानंतर सुद्धा माझ्या मनातला राग तसाच जिवंत आहे, माझ्या मनातला द्वेष तसाच जिवंत आहे, माझ्या मनातलं वैर तसंच जिवंत आहे. विचार करतो राजा भाऊ, मग 22 तारखेला आम्ही केला तो खरा परमार्थ होता का नेमकेपणाने दिखावा होता? जाणीवपूर्वक बोलतो, दिखाव्याचा परमार्थ अजिबात करू नका, अजिबात करू नका. दाखवण्यासाठी अजिबात भक्ती करू नका. स्वतःच्या अंतकरणामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं. आणि परिवर्तन होत असताना सावता बुवा रामाबद्दल बोलत असताना एक वाक्य सांगावंसं वाटतं. राम राम हा डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाही. राम ही डोक्यावर घेऊन नाचायची वस्तू नाही. राम हा डोक्यात घेऊन वागायचा विचार आहे. नुसता डोक्यावर घेऊन नाचू नका रे. रामाच्या अंतकरणातला कधीतरी भाव समजून घ्या, भाव समजून घ्या, कधीतरी त्याच्या मनातला भाव समजून घ्या. राम भाऊ म्हणून श्रेष्ठ आहे, राम राजा म्हणून श्रेष्ठ आहे, राम पती म्हणून श्रेष्ठ आहे, राम मुलगा म्हणून श्रेष्ठ आहे, राम राम भगवंत म्हणून श्रेष्ठ आहे. कधीतरी ते विचार अंतकरणामध्ये बाळगा आणि त्यानुसार जगण्याचा कधीतरी प्रयत्न करा. हे आयुष्य जगत असताना रडत रडत जगायचं का लढत जगायचं थोडं ठरवून घ्या. आयुष्याची राख रांगोळी करायची का आयुष्याचं सोनं करायचं ठरवून घ्या. राख रांगोळी करणाराची नावं कधीच इतिहासात येत नाहीत, आयुष्याचं सोनं करणाराची नावं इतिहासात येतात. आयुष्य स्वार्थापुरतं जगणाराची नावं कधीच इतिहासात येत नाहीत, आयुष्य इतरांसाठी जगणाऱ्यांची नावं नेहमी इतिहासात येतात. आयुष्यात माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी एवढ्यापर्यंत जगला, कोणाला वेळ नाही तुमची दखल घ्यायला. जी माणसं इतरांसाठी जगत राहतात ती माणसं शेवटपर्यंत प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक कणाकणाला चिकटून राहतात. जाणीवपूर्वक बोलू द्या गड्या. आम्ही आयुष्यभर जो अट्टहास केला तो एवढ्यासाठीच केला होता जेणेकरून आमच्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा. त्या आयुष्यभर केलेल्या अट्टहासाचं फळ मिळालं. आयुष्यभर जो अट्टहास केला त्याचं फळ मिळालं. आता 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 आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा नाम तहान, तृष्णा नाम इच्छा. आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये, आयुष्याच्या शेवटच्या पर्वामध्ये कधीतरी आपली अवस्था अशी व्हावी. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णा संपणं हे आयुष्याचं सर्वोच्चतेचं परिमाण आहे. परमार्थाचे अंतिम फळ काय असेल दत्ता बुवा? ज्या दिवशी इच्छा मेली त्या दिवशी परमार्थ सफल झाला. काय म्हणला? इच्छा मेली कि म्हणायचं परमार्थ सफल झाला. नको नको म्हणला की म्हणायचं परमार्थ सफल झाला. माझ्याकडे बघू नका. बोले मी सांगितलं नाही हो का कुणास ठेवू. शेवटापर्यंत मरत नाही. शेवटापर्यंत जी मरत, माणूस मेला तरी जी मरत नाही तिचं नाव आहे इच्छा. मी पटवून देईन तुम्हाला. बाबा तुम्ही दोघं चौघं समोर बसलाय, मला थेट सांगा, ह्या बाजूला सर्प आहे, ह्या बाजूला बेडूक आहे, खातंय कोण कोणाला? बेडूक सर्पाला का सर्प बेडकाला? सर्प बेडकाला. आता ऐका, सर्प बेडकाला खातो हे नक्की. सर्प बेडकाला खाताना तोंडाच्या बाजूने खातो का पाठीमाग?
सर्प बेडकाला बेडकाच्या तोंडाच्या बाजूने खातो का बेडकाच्या पाठीमागल्या बाजूने खातो? त्याला काय चुकलं तरी काही शिक्षा नाही, बोलत राहा. कधीच खात नाही तोंडाच्या बाजूने. ही मुरुस्तान कीर्तनकार व्हायचं म्हणल्यावर असला बी अभ्यास करावा लागतो. ऐका ऐका, मी तृष्णा या विषयाला धरून बोलतोय, इच्छा या विषयाला धरून बोलतोय. सर्प बेडकाला ज्या ज्या वेळी खातो प्रत्येक वेळी पाठीमागल्या बाजूने खातो. सर्पाने बेडूक पकडला, पकडलेला बेडूक सर्पाने निम्म्याच्या वर गिळला. बेडकाच्या ध्यानात आलं 12-10 झाले, ते 5 मिनिटात मरणार आहे आपण. पक्का गिळलाय त्याने. थोडस त्याचं तोंड फक्त बेडकाचं बाहेर राहिलंय. अडचण अशी झाली, सापाच्या मुखात आहे, बेडकाचं तोंड थोडस बाहेर आहे. तेवढ्यात बेडकाच्या समोर येऊन एक कीटक बसला, एक आळी बसली. बेडकानं काय केलं? आहे कुठं तेवढं लक्षात आहे ना? सापाच्या मुखात आहे, मिळालाय हो. 5 मिनिटात त्याच्या आयुष्याचा शेवट होणार आहे, मरणार आहे. समोर आळी दिसली, समोर कीटक दिसला. बेडकाचं तोंड अजून शाबूत आहे, त्याने थेट जीभ बाहेर काढली आणि गट्ट दिश गिळून घेतलं. काय? कुणी होता कुठं? म्हणजे मरायला लागला होता की कोण? बेडूक मरत होता तरी कळत नव्हतं काय खावा होती. कोण कोण मरत होता तरी बी त्याला कळालं नाही. काय? कोणाला? बेडकाला सांगाय आलोय वे मी. का कुणास ठाऊक आमच्या तृष्णात संपना झाल्यात, आमच्या इच्छा संपनात झाल्यात. विशाल बुवा, ज्या माणसांच्या इच्छा संपल्या ना, ज्या माणसांच्या तृष्णा संपल्या ना, ती माणसं कीर्तनकार राहत नाहीत, ती माणसे महात्म्य होतात. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे कित्येक महात्मे आहेत, ज्यांच्या आयुष्यातल्या इच्छा संपून गेल्या, तृष्णा संपून गेल्या. मनाची अवस्था अशी झाली, मनाची अवस्था अशी झाली, आता निश्चिंतेने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. महाराज, या मातेनं जे आयुष्यभर केलं, शेवट जर विचाराल तर एवढंच झालं. कौतुक वाटे झाले यावे चाचे, नाम मंगळाचे तिने गुणी. तिनं जे आयुष्यभर नामस्मरण घेतलं, तिनं जे आयुष्यभर वसावा रसा दिला, त्याचं तिला शेवटच्या क्षणाला कवेना पण कौतुक वाटलं. ज्याचं कौतुक वाटलं ते भगवंताचं नाव आहे. ज्या नावाचं कौतुक वाटलं त्या जगाच्या बापाचं नाव आहे विठोबा. मला दिलेली वेळ संपून 15 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त शिंगाडे परिवाराने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली. समस्त परिवाराचं मनापासून आभार मानतो, समस्त परिवाराच्या ऋणात राहतो. समस्त परिवाराचा आभार मानत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे तुम्ही सगळे वैष्णव ज्येष्ठ, वैष्णव श्रेष्ठ, सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून महाराष्ट्रातील सर्व संत मंडळींच्या चरणावर अर्पण करून शेवटची विनंती एवढीच आहे. या 3ही मुलांनी असेल, 3ही बहिणींनी असेल, ह्यांनी एकामेकाने खेळीमेळीच्या वातावरणात राहिलं, आनंदात राहिलं. जोपर्यंत आप्पा तुमच्या जवळ आहेत तोपर्यंत आदरणीय आप्पांची सेवा केली की समजून जा. आदरणीय आप्पांची सेवा करा. आदरणीय आप्पांची सेवा केली, तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहिला, तीच खरी या मातेसाठी मुक्ती आहे. तो खरा या आईसाठी मोक्ष आहे. बहुतेक मुक्ती म्हणावं कशाला हे तुकोबरायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात व्यक्त केलं.